एका कुटुंबाचा संसार अगदी सुखात चालू असतो आणि सुखी संसार चालू असतानाच हे दोन दाम्पत्य आहेत, त्यांना त्यांच्या सुखी संसारामध्ये एक मुलगी होते आणि काही वर्षानंतर परत एक दुसरी मुलगीच होते आणि मग परत काही दिवसानंतर तिसरी मुलगीच होते। मग आता या परिवारामध्ये 3 मुली झाल्यात आणि त्या नवरा बायकोला वाटतं की आपल्याला मुलगा असायला पाहिजे। आता मुलगा असणं अशी त्या दोघांची इच्छा होती आणि त्यांचा सुखी संसाराचा गाडा अगदी सुखाने चालू होता। मग एक दिवस अशाच पद्धतीनं तो जो पुरुष आहे तो एका ठिकाणी जातो आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्याला माहिती मिळते की नदीच्या कडेला जाऊन जर अशा पद्धतीनं पूजा अर्चा केली तर मुलगा प्राप्त होतो, अशी माहिती त्याला कोणीतरी सांगतं आणि तीच माहिती मग तो घरी येऊन त्याच्या बायकोला सांगतो की आपण जर अशा पद्धतीनं नदीच्या कडेला जाऊन पाण्यामध्ये उभा राहून जर अशी पूजा वगैरे केली तर आपल्याला मुलगा होईल। आता तिची बायकोसुद्धा म्हणते ठीक आहे, एवढं काही अवघड नाही, आपण त्या पद्धतीने जर केलं तर मग होत असेल, तुम्हाला जर खात्री असेल तर आपण त्या पद्धतीनं करू। मग ती जी महिला आहे त्या महिलेच्या माहेरी हे दोघंजणं जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जर ते ठरलेलं आहे त्या पद्धतीनं पूजा करण्यासाठी जातात। मात्र त्या ठिकाणी एक दुर्घटना घडते। त्या महिलेचा पाय घसरून ती महिला नदीमध्ये वाहून जाते आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत असणारी जी एक लहान मुलगी आहे हिलासुद्धा ते त्या ठिकाणी घेऊन गेले होते, तीसुद्धा त्याच नदीमध्ये वाहून जाते। आता वाहून गेले तर हा जो नवरा होता गाडीजवळ उभा होता तो हे सगळं पाहतो, पण त्याच्या डोळ्या देखत त्या दोघी वाहत्या नदीमध्ये वाहून गेल्या आणि हा काहीच करू शकला नाही, फक्त जोरजोरात आरडत होता, ओरडत होता। यानं लगेचच खिशामध्ये असणारा मोबाईल काढला आणि ती जी महिला आहे तिच्या घरच्यांना माहिती दिली की अशा पद्धतीनं या ठिकाणी दुर्घटना घडली। आता या ठिकाणी दुर्घटना घडली, तिचे घरचे माहेरचे त्या ठिकाणी तात्काळ दाखल झाले आणि ही माहिती लगेचच त्यांनी पोलिसांना दिली। पोलीससुद्धा त्या ठिकाणी आले। NDRFची जी टीम आहे जी शोध पथक घेते नदीमध्ये, विहिरीमध्ये, कशामध्ये जर व्यक्ती बुडाला असेल तर ती टीमसुद्धा त्या ठिकाणी येते आणि सगळीकडे शोधाशोध सुरू करू लागते। निघून जातो आणि बघता बघता संध्याकाळ होते तरीसुद्धा मृतदेह सापडत नाहीत। इकडं तो जो पुरुष आहे तो मोठ्या प्रमाणात परेशान होता आणि त्या महिलेच्या घरचे यांचा रडून सुद्धा मोठे हाल त्या ठिकाणी झालेले होते। पोलिसांनी शोधकार्य सुरू ठेवलं, ती जी टीम होती त्यांनी सुद्धा शोधकार्य सुरू ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती जी लहान मुलगी होती तिचा मृतदेह एका झाडाच्या झुडपामध्ये अडकलेला त्या टीमला मिळाला आणि तो मृतदेह त्यांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवला। आता मुलीचा मृतदेह सापडला होता, पण त्या महिलेचा जो मृतदेह होता तो मात्र सापडला नाही। त्या टीमनं खूप शोधकार्य केलं, अनेक अंतरावर जाऊन पाहिलं, पण तरीसुद्धा त्या महिलेचा मृतदेह सापडलाच नाही। मग दुसऱ्या एका ठिकाणाहून फोन आला की इकडं एका महिलेचा मृतदेह सापडला आणि ते मृतदेह अशा पद्धतीचा आहे, त्याची माहिती पोलिसांना मिळाली। पण पोलिसांना वाटलं की ही जी महिला आहे या महिलेचा जो मृतदेह ह्या नदीमध्ये झाला आहे, ह्या नदीमध्ये तो मृतदेह ज्या दिशेनं पाणी वाहत आहे त्या दिशेनं वाहत गेलेला असावा। पण जो दुसरा महिलेचा मृतदेह सापडला आहे तो मृतदेह एका दुसऱ्याच नदीमध्ये सापडला आहे, म्हणजे ह्या नदीचा आणि त्या नदीचा काहीही संबंध नाही। ही नदी डावीकडे वाहते तर ती नदी उजवीकडे वाहते आणि ती नदी या नदीच्यापासून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तरीसुद्धा पोलिसांनी तपास करायचं ठरवलं, कारण की पोलिसांकडे माहिती आली तर तपास करणं हे पोलिसांचं कामच आहे। मग पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला, तिचा पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्या मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याची जी काही माहिती आहे ती या पुरुषाला आणि याच्या घरच्यांनासुद्धा देण्यात आली। तेव्हा मात्र पोलिसांना धक्का बसला की जी महिला त्या नदीमध्ये वाहून गेली आहे तिचा मृतदेह त्या नदीमध्ये न मिळता या नदीमध्ये कसं का मिळाला? त्या नदीमध्ये तर ती फक्त मुलीचीच लाश मिळाली। ही नेमकी भानगड काय होती असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता। नेमकं काय घडलं होतं, कुठलं आहे प्रकरण
ह्या पण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही काही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशच्या जिल्हा मेरठची। मेरठमध्ये एक रोहटा पोलीस स्टेशन आहे आणि याच परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण धक्कादायक घटना आहे। या ठिकाणी राहणारं एक जोडपं होतं आणि त्या जोडप्यामध्ये जो असणारा व्यक्ती आहे पुरुष, त्याचं नाव आहे आशिष सागवान आणि त्याच्या बायकोचं नाव आहे ज्योती। आता सागवान आणि ज्योती या दोघांचं लग्न झालं आणि लग्नानंतर काही वर्षानंतर त्या दोघांना एक मुलगी झाली। मग बऱ्याच वर्षानंतर दुसरी मुलगी झाली आणि अशा पद्धतीने त्यांचा संसार चालू होता आणि मग त्यांना तिसरीसुद्धा मुलगी झाली। मग मुलगी तीन सुद्धा मुली झाल्या म्हणून त्यांना मुलगा पाहिजे होता आणि मुलगा पाहिजे म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले, अनेक ठिकाणी हे केले, पण मुलगा काही होत नव्हता। मग हे सगळं करत असतानाच एक दिवस तो जो सागवान आहे तो त्याच्या बायकोला ज्योतीला म्हणतो की एक बाबा आहे, एक बुवा आहे, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर अशा नदीमध्ये दोघांनी सोबत मिळून पूजा केली तर नक्कीच तुम्हाला मुलगा होईल, अशा पद्धतीने त्याने सांगितलं। मग त्याची बायको ज्योतीसुद्धा म्हणली ठीक आहे, तुम्हाला सांगितलं असेल, तुमचा विश्वास असेल तर करून पाहू आपण, काय हरकत आहे, झालं मग ट्राय करायला काय हरकत आहे। मग असं म्हणून ज्योतीसुद्धा तयार होते आणि तिला घेऊन तिच्या माहेरी जातो, कारण की तिच्या माहेरीची काही अंतरावर एक चांगली मोठी नदी होती आणि त्याच नदीमध्ये यांना पूजा करायची होती। मग यानं काय केलं, याचा जो बाजूचा एक मित्र आहे त्या मित्राला तो म्हणला की मला हिला माहेरी घेऊन जायचं आहे, तुझी 4 व्हीलर गाडी मिळेल का? मग तो म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, घेऊन जा। मग हा मित्राची 4 व्हीलर गाडी घेऊन जातो। यामध्ये ती ज्योती असते आणि त्यांची एक लहान जी मुलगी आहे ती मुलगीसुद्धा सोबत घेतात। असे तिघजण हे त्या गाडीमध्ये बसून त्या महिलेच्या माहेरी जातात, ज्योतीच्या माहेरी जातात आणि माहेरी गेल्यानंतर माहेरच्यांनासुद्धा सांगतात की असं एका बाबांनी मला सांगितलं, नदीमध्ये जाऊन तू पूजा केली, या दिशेला अशा पद्धतीच्या काही वस्तू नेल्या तर नक्कीच तुला मुलगा होईल। मग तिच्या माहेरचंसुद्धा म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, बघा प्रयत्न करून झालं तर झालं। मग दुसऱ्या दिवशी हा जो त्या ज्योतीला घेऊन त्या नदीवर जातो आणि नदीवर गेल्यानंतर ती जी ज्योती आहे तिचा पाय घसरून नदीमध्ये वाहून गेली असं तो पोलिसांना सांगतो। त्या महिलेच्या घरच्यांना फोन करतोच, ते सगळे त्या ठिकाणी येतात। मग त्या पद्धतीने त्या महिलेची लाश दुसऱ्याच नदीमध्ये मिळते। ही सगळी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तो जो आशिष सागवान आहे याची कसून चौकशी करतात। आता कसून चौकशी केल्यानंतर तो जो घडलेला संपूर्ण प्रकार आहे तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला, पण जेव्हा पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं की ती लाश त्या नदीमध्ये कसं काय गेली आणि मुलीची लाश या नदीमध्ये कसं काय सापडली, तेव्हा त्यानं सांगितलं की मला बिंत्रिकानं काही सांगितलं नाही, हे जे सगळं केलं आहे मी एका शिक्षिकेच्या प्रेमासाठी केलं आहे आणि मी जर हे केलं नसतं तर ती शिक्षिका मला मिळाली नसती। म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच्या ज्या 2 मोठ्या मुली होत्या ज्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होत्या, या दोन्हीही मुलींना घेऊन तो शाळेमध्ये जायचा आणि शाळेमध्ये सोडायचा। आता शाळेमध्ये सोडत असताना एक दिवस त्याच शाळेमध्ये शिकवणारी एक अतिशय सुंदर अशी शिक्षिका याला त्या शाळेच्या गेटवर दिसते आणि हा तिच्याकडेच बघत राहतो, तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करतो, पण ती शिक्षिका मात्र याला बोलत नाही। याला पहिल्या नजरेमध्ये ती शिक्षिका खूप आवडली होती आणि याला वन साइड प्रेम तिच्यावर झालेलं होतं। मग हा त्याच्या दोन्ही मुलींना दररोज नेऊन सोडायचा आणि घ्यायला सुद्धा जायचा। मग हे सगळं करत असताना त्याला ती शिक्षिका दिसायची आणि ती शिक्षिकेला पाहून याला मोठा आनंद व्हायचा आणि याला तिच्यावर खूप प्रेमसुद्धा झालेलं होतं। मग हे सगळं करत असताना काही दिवसानंतर ती शिक्षिका त्याला दिसत नाही। मग याला ही गोष्ट आवडत नाही, याला करमतच नाही। आता मात्र याला वाटू लागतं की ती शिक्षिका नेहमी आपल्या डोळ्यासमोरच असावी आणि ती आपल्या सोबतच असावी। मग याने काय केलं, ती जी शाळा आहे त्या शाळेच्या
प्रिन्सिपलकडे जातो. प्रिन्सिपलकडे जाऊन अशी मागणी करू लागतो की मला या ठिकाणी जर छोटीशी कॅन्टीन टाकता आली तर, जर तशी तुम्ही मला परवानगी दिली तर तुमच्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत, यांची चहा पाण्याची व्यवस्थाही होईल आणि मुलांना काही खाण्यापिण्याच्या छोट्याफार चॉकलेट, गोळ्या, बिस्किट यासुद्धा तिथे त्यांना मिळतील, पेन, पेन्सिल, आणि मग तुम्हाला सगळ्या व्यवस्थित गोष्टी मिळतील आणि माझाही उदरनिर्वाह होईल, असं त्या संस्थेकडे हा व्यक्ती म्हणजे आशिष सागवान सांगतो. मग त्याच्या ठिकाणची कमिटी आहे ती सुद्धा या आशिष सागवानला त्या ठिकाणी कॅन्टीन टाकण्याची परवानगी देते आणि हा तिथं कॅन्टीन टाकतो. आता कॅन्टीन टाकल्यानंतर याचं जे लक्ष आहे ते फक्त त्या शिक्षिकेकडे होतं आणि याला त्या शिक्षिकेला दररोज पाहता यावं, भेटता यावं, बोलता यावं म्हणून यांना त्या ठिकाणी कॅन्टीन टाकलेली होती. मग असाच ती शिक्षिका त्या ठिकाणी यायची, चहा पिऊन जायची आणि हा टकमक तिच्याकडेच बघत राहायचा. काही दिवस उलटल्यानंतर याला राहवलं नाही आणि जेव्हा ती एकटी त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी आली तेव्हा यानं तिला थेट सांगितलं की मला तू खूप आवडती आणि मी फक्त तुझ्यासाठीच या ठिकाणी कॅन्टीन टाकली. ती शिक्षिका म्हणते काही रिकाम्या गप्पा हालू नको आणि हे सगळं बोलणं मला काही पटत नाही, अशा पद्धतीनं माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर अंजाम बुरा होईल. आता तो तरीसुद्धा तिचा नाद सोडत नाही. पहिल्यांदा तिला अशा पद्धतीनं बोलतो, मात्र दुसऱ्या वेळी जेव्हा ती येते तेव्हासुद्धा त्याच पद्धतीनं तिला बोलतो. आता 2 वेळाच ही गोष्ट झाली होती. तिसऱ्यांदा मात्र ती शिक्षिका त्या आशिष सागवानला सांगते की आता जर तू माझ्यासोबत बदतमीजी केली आणि असा जर बोलला तर मग मी तुझी कंप्लेंट करेन, तुला इथून निघून जावं लागेल. तो म्हणतो काही हरकत नाही, मी फक्त तुझ्यासाठीच हे सगळं करतोय. मात्र ती आता शिक्षिका गपचूप बसली नाही. तिनं जे निबंधक आहेत शाळेचे त्यांच्याकडे याची तक्रार केली आणि सांगितलं की याला इथून काढून टाका, याची नजर काही चांगली नाही आहे, तो अशा पद्धतीनं मला वाईट नजरेनं बघतो, वाईट नजरेनं बोलतो आणि त्याला जर इथून काढायचं नसेल तर मग मला या ठिकाणी काम करायचं नाही. मग ते जे कमिटी होती त्यांनी निर्णय घेतला की याला इथून काढून द्यायचं, याला इथं ठेवायचं नाही. मग याची कॅन्टीनसुद्धा गेली आणि कॅन्टीन गेल्यानंतर यानं तिथंच दुसऱ्या जो शाळेचा रोड होता त्या रोडवर दुसरी एक दुकान टाकली. मग दुसरी दुकान टाकली आणि त्याची दुकान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालायची आणि अगदी त्या शाळेच्या रोडवरच होती. मग त्याच शाळेच्या रोडवरून ती असणारी सुंदर शिक्षिका जायची यायची. तिला त्या दुकानामध्ये तो आशिष सागवानसुद्धा दिसायचा. मग कधी यांची नजराला नजर व्हायची, एकमेकांशी नजर भिडायची. मग काही दिवसानंतर त्या शिक्षिकेला वाटलं की बाबा आपल्यामुळंच या माणसाची नोकरी गेली आहे आणि याची कॅन्टीनसुद्धा बंद पडली आहे. मग त्या महिलेला, शिक्षिकेलाच कुठंतरी म्हणजे निराशा वाटू लागली. म्हणून एक दिवस हिनं स्वतःहून त्याला बोलण्याचा प्रयत्न केला की माझ्यामुळं तुला त्या ठिकाणावर जावं लागलं, असं झालं तसं झालं, पण तू जर नीट राहिला असता तुझ्यावर ही वेळ आली नसती. पण तो आशिष सागवान म्हणतो की ते झालं, मी त्या ठिकाणी कॅन्टीन तुझ्यासाठी टाकली होती आणि तुलाच जर ते मान्य नसेल तर मग काय हे. मग आता त्या शिक्षिकेला कुठंतरी त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं आणि याच आकर्षणाच्या माध्यमातून यांच्या दोघांची चांगली मैत्री आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि यांनी अनेक वेळा तिच्यासोबत संबंधसुद्धा ठेवले. पण हा काय करायचा, तिला म्हणायचा की माझ्यासोबत लग्न कर, मला तू जर लग्न केलं तर मला तुझ्याकडून एक सुंदर मुलगा होईल. ती शिक्षिकेनं मात्र याला विरोध केला होता. ती म्हणली मैत्री, प्रेम, संबंध इथपर्यंत ठीक आहे, पण मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. तुला 3 मुली आहेत आणि एक बायकोसुद्धा आहे आणि तुझा संसार अगदी सुखाचा चालू आहे. आता शिक्षिकेला माहीत होतं की याचं लग्न झालेलं आहे, 3 मुली आहेत, बायकोसुद्धा आहेत. मग काही दिवस उलटल्यानंतर याला काहीही करून ती शिक्षिकेसोबत लग्न करायचं होतं. म्हणून यानं एक प्लॅन रचला. त्याच्या बायको ज्योतीला सांगितलं की मला एका बाबांना अशा पद्धतीनं सांगितलं आहे आणि तिला घेऊन तिच्या माहेरी जातो. माहेरी गेल्यानंतर नदीकडे जातो आणि नदीजवळ गेल्यानंतर ती जी गाडी आहे ती एका ठिकाणी उभा करतो आणि उभा केल्यानंतर एक जी लोखंडी जाड वस्तू आहे त्याच्या बायकोच्या डोक्यात पाठीमागून दन 2-3 वेळास मारतो. तिला जागीच ठार करतो आणि ती जी त्याची छोटी मुलगी होती गाडीमध्ये झोपलेली त्या मुलीचा सुद्धा गळा दाबून जागीच ठार करतो. ही जी महिला होती, या महिलेची जी डेड बॉडी आहे तो त्या
नदीमध्ये फेकतो आणि नदीमध्ये फेकल्यानंतर ती मुलीला घेऊन तिकडच्या दुसऱ्या नदीकडे जातो आणि त्या नदीमध्ये त्या मुलीला टाकतो आणि त्या मुलीला त्या नदीमध्ये टाकल्यानंतर घरी फोन करून सांगतो. तो मग पोलीस येतात. मग पोलीस म्हणतात की दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचा उद्देश काय होता. तर दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचा उद्देश त्याचा हाच होता की ही जी लाश आहे, या ज्या डेड बॉडी आहेत त्या कोणालाही भेटणार नाहीत. कदाचित एकाच जागेवर टाकल्या तर मग त्या मिळतील, पण दोन जर वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्या तर त्या कोणालाही मिळणार नाहीत. पण गुन्हेगार किती हुशार असला, किती चालाक असला, किती चतुर असला तरीसुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळतेच आणि तो पोलिसांच्या तावडीतून वाचू शकत नाही. त्यानं उचललेलं हे गंभीर स्वरूपाचं पाऊल होतं. त्याला एक चांगली बायको मिळाली होती, पण दुसऱ्या बाईच्या नादाला लागून त्यानं एक गंभीर स्वरूपाचा गुन्हासुद्धा केला. त्यामुळे त्या ठिकाणचे जे असणारे SHO पोलीस अधिकारी आहेत रवींद्र कुमार सिंग, हे सांगतात की कठोरातली कठोर शिक्षा होईल त्याला. त्याची आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत आणि लवकरात लवकर त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल अशी सुद्धा चार्जशीट ते तयार करत आहे. ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती तारीख आहे 11 मार्च 2023ची आणि 12 मार्च 2023ला तो जो आशिष सागवान आहे त्याला अटक झाली आहे आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, लोक कशा पद्धतीनं वागत आहेत, आपणही या सगळ्या घटनांपासून सावध राहिलं पाहिजे. आणि असं जर कोणी करत असेल तर त्याची माहिती लवकरात लवकर पोलिसांना दिली पाहिजे. धन्यवाद.